यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। पै दीपाची या बंबाळी का चंद्र हनजे उजळी, हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशिजे। पै दीपाची या बंबाळी म्हणजे ज्ञानोबराय भगवंत अर्जुनाला सांगत असतात की तो महात्मा, ज्या महात्म्यांचं वर्णन करण्यात आलं, तो महात्मा अशा पदाला प्राप्त होतो। ते तर म्हणजे कवन ठाई, असा मागा प्रश्न विचारला। तिथं म्हणजे कोणत्या ठिकाणी तो जातो असा जर अर्जुना तू विचारशील तर तो त्या पदाला प्राप्त होतो की ज्या पदाला ते पदगा नाही वेचू जया, की ज्या पदाला काय होत नाही, नाश होत नाही, दृश्यपणानं पाहावं असं ते पद नाहीये। अशा प्रकारचं ते पद कसं आहे त्याचं वर्णन करत आहे। दीपाची बंबाळी, दीपाची बंबाळी, बंबाळी म्हणजे डोळे मिटवून टाकणारा प्रकाश, भला मोठा दिव्याचा प्रकाश, कसा लाईटाचा खूप मोठा प्रकाश, किंवा चंद्र हनजे उजळी, किंवा चंद्राच्या प्रकाशाने जे उजळीत होतं, प्रकाशित होतं, आहे का नाही, चंद्राच्या प्रकाशाने जे दिसतं, दिव्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, हे काय बोलो माऊली म्हणतात, हे काय या प्रकाशाचं बोलण्याची गरज, जास्त बोलण्याची गरज नाही, पण अंशुमाळी प्रकाशिजे, अंशुमाळी म्हणजे सूर्य, आहे का नाही, दिव्याच्या प्रकाशाने जे दिसतं त्यापेक्षा चंद्राच्या प्रकाशाने जास्त दिसतं, पण चंद्राच्या प्रकाशापेक्षा सूर्याच्या प्रकाशाने काय होतं, जास्त दिसतं, आहे का नाही। असं हे आगवेचे दिसणे, जया ते कान देखणे, विश्व भासत असे जेणे लपालेनी, हे आगवेचे तेच दिसणे, या सगळ्यांच्या प्रकाशाने जे दिसतं तो सगळ्या चंद्राचा, दिव्याचा, सूर्याचा प्रकाश जया ते कान देखणे, ज्याला दाखवू शकत नाही, या प्रकाशाने तो दिसत नाही। का दिसत नाही या प्रकाशानं? कारण तो लपल्यामुळे याचा प्रकाश पडायला आहे। विश्व भासत असे जेणे लपालेनी, तो लपलेला असल्यामुळे, जसा चंद्र लपलेला आहे म्हणून दिव्याचा प्रकाश आहे, सूर्य लपलेला आहे म्हणून चंद्राचा प्रकाश आहे, तसा हा लपलेला असल्यामुळे सूर्याचा काय आहे, प्रकाश आहे। दाविती देखणी पण अदृश्य दर्शनी संताची, संताची या दर्शनी अदृश्य दिशे, आहे का नाही, आणि रवी, दिवा, हिरा हे दिसणाऱ्या वस्तू दाखवतात, असा जो आहे त्याच्यामुळे सगळं प्रकाशित होतं। हे आगवेचे दिसणे, जया ते का न देखणे, ज्याला पाहू शकत नाही, दाखवू शकत नाही। जैसे शिंपे पण हरपे, चौथव खरे होय रूपे, का दोरे लपता सापे फार होई जे। आता तो लपल्यामुळे हे कसं भासायला लागलं, आहे की नाही, तो लपल्यामुळे हे कसं भासतंय, विश्व कसं भासतंय, त्याचं वर्णन एका दृष्टांतातून माऊली करताय। शिंपे पण हरपे, चौथव खरे होय रूपे, आहे का नाही। आपण एखाद्या वाळवंटात गेलो, एखादा शिंपला दिसला आणि तो प्रकाशाने चमकायला लागला, आपल्याला वाटतं चांदी आहे का काय, अरे पहिल्यांदा असं वाटलं की शिंपला आहे का चांदी, आहे का नाही, शिंपला आहे का चांदी आहे, असा ज्या वेळेला भ्रम असतो त्या वेळेला त्या शिंपल्याचा अर्धा शिंपलेपणा हरपलेला असतो, म्हणजे शिंपला आहे का नाही या संशयाने अर्धा शिंपलेपणा काय झालेला असतो, हरपलेला असतो। आणि मग जरा न्याहाळून पाहिलं, जास्त चमकायला लागलं, नाही नाही आता शिंपला नाही, आता काय आहे, चांदीच आहे, चांदी आहे, अशा निश्चयानं त्याचा शिंपलेपणा काय झाला, हरपला, हरपून गेला। का दोरी लोकता सापे पार व्हायचे, आहे का नाही, साप एकदा का महाराज दोरीवर सापच असा निश्चय झाला की दोरीचा दोरीपणा काय होऊन जातो, नाही होऊन जातो, दोरी राहत नाही, मग सापच दिसायला लागतो। तैशी चंद्र सूर्यादी थोरे, ये तेजे जे फारे, ते दयाचे आधारे प्रकाश येते, तसं चंद्र सूर्य यांची जी मोठी मोठी तेज आहेत, आहे का नाही, हे जे आपला तेज म्हणून या विश्वात जे मिरवतात, ते ज्याचा आधार घेऊन मिरवतात, त्याच्या आधाराने ते काय करतात, मिरवतात। ते वस्तू के जे जोराशी सर्व भूतात्मक सरिषी, चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशी जे वस्तू के ते जोराशी, मला त्याला ब्रह्म, वस्तू म्हणजे ब्रह्म, त्याला वस्तू म्हणावं का तेजाची रास म्हणावं, की तेजाची काय आहे, रासच आहे। सर्व भूतात्मक सरिषी, आणि कसं आहे ते पद, सगळ्या जीवमात्रात, सगळ्या भूतांमध्ये, या सगळ्या
जे आपल्याला वेगळ्या 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 उपाध्या दिसतात त्यामध्ये ते समानतेनं काय आहे राहत आहे. अरे एवढंच नाही, चंद्र सूर्याच्या आत सुद्धा ते असल्यामुळे चंद्र सूर्य प्रकाश देऊ शकतात. नाही तर चंद्र सूर्याचा स्वतःचा प्रकाश नाही. वेदाशी सूर्याशी चालणे, वेदाशी बोलणे तुझे बळी आहे का नाही ते असं जे आहे. मनोनी चंद्र सूर्य कडवासा पडते वस्तूच्या प्रकाशा याला जे तेजचे तेजसा ते वस्तूचे अंग चंद्र सूर्य कडवासा. चंद्र सूर्य कसे आहेत? कडवासा. कडवासा म्हणजे उपाधी आहे का नाही? जसा कडवासा उपाधी आहे का नाही? अरे एखादा पत्राचं घर असेल आणि सूर्य निघाला असेल, थोडंसं छिद्र असेल तर त्या छिद्रातून आत प्रकाश येतो, उजेड येतो. तो उजेड त्या पत्रातून आला का पत्राचा आहे का सूर्याचा प्रकाश आहे? तो सूर्याचा प्रकाश आहे का नाही? सूर्याचा आहे का नाही? तसं चंद्र आणि सूर्य हे पत्राचे छिद्र आहे आणि त्या छिद्रातून प्रकाश आपल्यापर्यंत येतो. पण तो खरा प्रकाश कोणाचा आहे? या वस्तूचा आहे, या ब्रह्माचा आहे. याचा स्वतःचा प्रकाश नाही, एक उपाधी आहे का नाही? त्यांचे जसं आरसा आपण धरला सूर्याकडे आणि अंधाराकडे केला तर त्याचा अंधारात काय पडतो? उजेड पडतो. तसं यांची स्वच्छ उपाधी असल्यामुळे चंद्र आणि सूर्याची ब्रह्माचाच प्रकाश त्यांच्या माध्यमातून तो काय होतो? आपल्यापर्यंत येतो. यांचा स्वतःचा प्रकाश नाही. याला याच्यामुळं ते तेज जे आहे त्यांचं ते या वस्तूचं तेज आहे, त्यांचं स्वतःचं तेज नाही. आणि दयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्रार्केशी सचंद्र नक्षत्रे जैशी जिनोदयी. आणि खरा ज्याचा प्रकाश पडल्याच्या नंतर खरा जर त्याचा प्रकाश आला तर जग चंद्र आणि सूर्यासहित जग हरपून जातं. मग जगही राहत नाही आणि चंद्र सूर्यही राहत नाही. कशाप्रमाणे? जसा सूर्य निघाल्यानंतर चांदण्यासहित चंद्र काय होऊन जातो? हरपून जातो. तरी प्रबोधिले वेळे ते स्वप्नीची दिंडी मामावळे का नोरेची सांज वेळे मृग तृष्णिका. प्रबोधिले वेळे जाग झाल्याच्या नंतर आहे की नाही? स्वप्नीची दिंडी मामावळे, स्वप्नातली दिंडी सगळी काय होऊन जाते? मावळून जाते. स्वप्न पडलं एखादा वारकरी असेल आहे की नाही? स्वप्न असं पडतं महाराज, जसं दिवसभर चिंतन केलं असेल किंवा आपला जसा वृत्ती असेल, आपले जसे चिंतन असेल, जसे विचार असेल तसे काय पडतात? स्वप्न पडतात. एखादा वारकरी झोपला आणि त्या दिंडीचं स्वप्न पडलं. दिंडी निघाली पंढरपूरला. मग टाळकरी, झेंडेकरी, तुळशीवाले, ते मृदुंगाचार्य, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आता जागा झाल्यावर सगळी दिंडी काय झाली? मावळे मावळत जातात आहे का नाही? तसं किंवा नुरेची सांज वेळे मूर्ख तृष्णिका. सांज वेळे मूर्ख तृष्णिका नुरेची. संध्याकाळच्या वेळेला मृगजळ राहत नाही. सूर्य निघून गेला, मृगजळ राहत नाही. संध्याकाळ सांज वेळी इथं सूर्याचं महत्व नाही, सांज वेळेचं महत्व सांगायचे त्यावेळेस ते दृष्टांत. सांज पडली, संध्याकाळ झाली की हे राहत नाही. जसं स्वप्न जागा झालं की स्वप्न राहत नाही, स्वप्नातले पदार्थ राहत नाही. जसा संध्याकाळ झाली की मृगजळ राहत नाही. तैसा जी वस्तूच्या ठाई कोणीच का भासू नाही, हे माझे निज धाम पाही पाटाचे गाय. तैसा जी वस्तूच्या ठाई कोणीच का भासू नाही. तसं जी वस्तूच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर, वस्तूच्या ठाई शब्दाचा अर्थ आपण त्या वस्तूच्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर हा आहे जो आभास मात्र आहे, हे काहीच राहत नाही. आभास एक काही राहत नाही, शिल्लकच राहत नाही. विश्व मग जे विश्वच नाही राहिलं तर तिथे चंद्र सूर्य काय राहणार आहे का नाही? असं जे माझं स्थान आहे हे माझं निज धाम. निज म्हणजे मूळ, मूळचं काय आहे? धाम आहे, मुख्य धाम आहे. अशा ठिकाणी ते महात्मे जातात. कुडती जे तेथ गेले येन घेतीची मागोती पाऊले महोदधिका मिनले स्रोत दैशे. आणि त्या ठिकाणी जे गेले ते मागोती न घेतीची पाऊले पुन्हा ते माग येत नाही. त्या ठिकाणी गेलेले पुन्हा या संसाराला वापस येत नाही. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे समुद्राला गंगेचा प्रवाह मिळाला, नद्यांचे प्रवाह मिळाले की ते माग येत नाही. का लवणाची कुंजरी सुदर्या लवण सागरी वयची ना माघारी परते जैसे. का लवणाची कुंजरी आहे का नाही? किंवा लवण म्हणजे मीठ, मिठाची हत्ती. आणि ती हत्ती समुद्रात धुयाला नेली आणि घासू 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 समुद्रात धुतली. काय होतं? वापस येते का ती? आता ही समुद्रात झाली ती आता आहे का नाही? वयची ना माघारी परते जैशी, माग परतत नाही.
नाना गेली अंतराळा नाही तिची वन्नी ज्वाळा नाही तप्त लोहनी जळा निघणे जेवी नाना गेल्या फार काय सांगावं अंतराळा वन्नी ज्वाळा गेली एकदा अग्नीच्या ज्वाळा आकाशात गेल्या की पुन्हा त्या वापस येत नाही. तपलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब टाकला की पुन्हा तो वापस येत नाही. नाही तप्त लोहनी जळा निघणे जेवी देवी मदशी एकवट जे झाले ज्ञानी चोखड त्या पुनरावृत्तीची वाट मोडली गा. देवी मदशी एकवट जे झाले कोणाला वापस यावं लागत नाही जे मदशी एकवट झाले. महाराज एकवट न झालेल्याला पुन्हा वापस यावं लागतं वापस यावं लागतं का नाही. काय मला एका माणसाला असा प्रश्न विचारला होता की एक महात्मा जर जन्माला आला तो किती पिढ्यांचा उद्धार करतो. तुका म्हणे कोटी कुळे ती अनेक कोट्याचा आपण ऐकतो किंवा मागच्या 12 पुढच्या 12 काहीतरी अशा 24 पिढ्यांचा काय होतो दोन्ही पक्ष पायी उद्धार होतो. मग जर एका महात्म्यानं अनेक मागच्या पुढच्या पिढ्यांचा उद्धार होतो तर मग आपल्याला भजन करायची गरज काय. एखादा जर महात्मा आपल्या कुळात जन्माला आलेला असेल महात्मा तर आपला सहजच काय होणार आहे उद्धार होणार आहे. मग आपल्याला भजन करायची गरज काय. त्याचं कारण असं आहे उद्धार शब्दाचा अर्थ आहे वर जाणे. उद्धार शब्दाचा अर्थ काय वर जाणे. तर वर कुठपर्यंत जाणे ते स्वर्गापर्यंत जातील. त्या महात्म्याच्या मागच्या पुढचे जातील स्वर्गापर्यंत. पण स्वर्गात गेले म्हणजे उद्धार झाला असं नाही. मग पुन्हा पावटी सरी ओट लागतेच तिथून हे का नाही. मला तुकोबारायांनी दशरथाचं पतन झालं असं म्हटलंय. गाथ्यात म्हटले कोणाचं पतन दशरथा पतन तया दशरथा. आता दशरथाचं पतन होते रामचंद्र प्रभूच्या बापाचं. पतन शब्दाचा अर्थ नरकाला का नाही. पतन शब्दाचा अर्थ स्वर्गाला गेले. पण स्वर्गाला जाणं संतांच्या दृष्टीनं काय आहे पतन. असे संशय काय प्रमाणावर काही की आपुली आपण करा सोडवत आहे का नाही. पाहता या परमार्था साह्य नवती माता पिता पुत्र भ्राता पुत्र कांता साह्य सर्वथा नवती साह्य परमार्था नव्हे जावई शकी व्याही शकी साह्य नव्हे जावई आप आपण या साह्य पाही जो निज देही विवेकी. नाथ महाराज म्हणतात की उदरेल आत्मनात्मानं भगवंताने गीतेत ते सांगितले आहे का नाही. आणि हा विचारून अहंकार सांगितले तरी मग अस्तित्व वस्तू पाहिजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. माझा मित्र झालो शत्रू हेही म्हणतात आणि संतांच्या उद्धार होतो हेही म्हणतात. मग आपली आपण सोडवण करा का दुसऱ्याच्या आधारावर राहा. तर स्वर्गाधिकाला जायचं असेल तर ढकलवती. पण उद्धार करून घ्यायचा असेल तर मग तो ज्याचा त्यालाच करावा लागतो ज्याचा त्यालाच करावा लागतो आहे का नाही. आणि त्या स्वर्ग लोकासो सत्य लोकांपर्यंत गेलेले काय होतात वापस येतात आहे का नाही. तरी पितर काय करीती अर्जुन म्हणतोय कैसेनी स्वर्गी वसती मग तेही येती कुळापाशी. ते वापस येतात पुन्हा इकडं. आणि म्हणून अशा ठिकाणी जायचंय आपल्याला की तिथून पुन्हा वापस येण्याची गरज पडणार नाही. आणि तिथं जायचं असेल तर प्रयत्न ज्याचा त्यालाच करावा लागतो. श्री गजाला म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा आता ब्रह्मदेव जर येतो काय आहे का नाही. आणि म्हणून त्याला ते वापस यावं लागतं. थडक्यात सांगायचं का दृष्टांत आठवलं. मुख्यमंत्री झाला ते मुख्यमंत्री झाल्यावर त्याला तो वर्षा बंगला मिळतो का नाही. मग त्याला एकट्यालाच मिळतो का त्याच्या बायको लेकरं माय बाप सगळे मिळतो त्याच्या गावाला सगळे मान मिळतो ना बंगला. पण पुण्याची पावती सरी आणि वर्षा बंगल्याची गुटी उतरे. मग येऊ लागत माघारी आपल्या घरात. मग इलाज नाही जाता वापस यावं लागतं तिथून यावं लागतं आहे का नाही. पण वर्षा बंगल्यासारखा ज्यानं बंगला बांधला तसाच आहे तो कसे महाराज तसेच काय आहे बंगले. आता म्हणतो त्याचा काय झाला स्वतंत्र झाला. म्हणजे दृष्टांत एकांगी असतो तो स्वतंत्र झालाच काय विषय स्वतंत्र होतात काही विषय घ्यायचा नाही फक्त दृष्टांत बरोबर आहे का नाही. बरोबर
अशा ठिकाणी ते गेले की महाराज तिथून पुन्हा मजसे एकवट जे झाले, जे मला काय झाले, माझ्याशी एकरूप झाले. कोण कशाने झाले? कोण झाले? ज्ञाने चोखट, चोखट ज्ञाने मजसी एकवट, शुद्ध ज्ञान मिळून ते माझ्याशी काय झाले, एकरूप झाले. त्या पुनरावृत्तीची वाट मोडली का? त्याला मात्र पुन्हा पुनरावृत्तीची वाट त्याची काय झाली, बंद पडून गेली. तेत प्रज्ञा पृथ्वीचा राव पार्थ म्हणे जे जे पसावो, परी विनंती एकी देव चित्त देतो. प्रज्ञा पृथ्वीचा राव, पृथ्वी रूपी पृथ्वीचा राजा असलेला अर्जुन काय म्हणायला लागला, देवा एक समजलंय मला आता, त्या ठिकाणी गेलेले वापस येत नाही, पण विनंती एकी देव चित्त देतो. माझी विनंती आहे. आता अर्जुनाला काही विचारायचं आहे, तुम्ही माझ्या बोलण्याकडे काय द्या देवा, लक्ष द्या. काय अर्जुनाचा प्रश्न आहे? तरी देवेशी सोय एक होती, मग मागोते जे नाही येते ते देवेशी भिन्न आती काही अभिन्नची. अर्जुनाचा प्रश्न असा आहे, देवा तुम्ही म्हणाले की ज्ञान मिळवलं आणि या मला ज्ञान मिळवून ते त्या पदापर्यंत गेले, वस्तूपर्यंत प्राप्त झाले, ब्रह्मपदापर्यंत गेले, म्हणजे बरोबर आहे. पण तिथं जे गेले ते माग येत नाही असं तुम्ही म्हणाले, म्हणजे तेही बरोबर आहे. पण माझा प्रश्न असा आहे की ते त्या पदाशी भिन्न का भिन्न? म्हणजे ते त्या पदाला गेले, ते त्या पदाशी पहिले एकरूप होते, नंतर वेगळे झाले होते का वेगळेच होते? भिन्न का अभिन्न? आता पुढे दृष्टांत माऊलीने दिले, म्हणजे प्रश्न समजण्याकरता, म्हणजे दृष्टांत सिद्धांत समजण्याकरता तर दृष्टांत द्यावेच लागले माऊलीला, पण अर्जुनाचा प्रश्न समजण्याकरता सुद्धा काय द्यावे लागतात? दृष्टांत. का अर्जुनाचा असा प्रश्न आहे, त्याचं कारण अर्जुन सांगतोय. जरी भिन्नाची अनादि सिद्ध तरी न येते ह्या संबंध, जे बोला गेले षटपर ते फुलेची होती पा. महाराज एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूपासून भिन्न असेल, अनादि काळापासून ती जर भिन्न असेल, तिचं स्वरूप भिन्न असेल, तर ती एकरूप कधी होत नाही, कधीच एकरूप होत नाही. भिन्न वस्तू दुसऱ्या वस्तूत एकरूप होत नाही. अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा षटपद फुला येते, षटपद म्हणजे भुंगी, षटपद म्हणजे सहा पाय असतात बहुतेक भुंग्याला, आहे का नाही? ती भुंगी त्याकडे येतात, फुलाकडे येतात. मला ते फुलावर दिवसभर बसतात, फुलाशी एकरूप होतात का नाही? किती एकरूप होतात महाराज, आहे का नाही? ते तर उत्तीर्ण होईल प्राणी, तरी ते कमळदळ चिरू नेने ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, इतके एकरूप होतात. एकरूप म्हणजे त्याच्याशी ते मिळतात का त्या फुल होऊन जातात? फुल होतात का? एक भुंगा फुलावर बसला आणि दिवसभर बसल्यामुळे तो फुलच झाला, कारण तो त्या फुलापासून भुंगा ही वस्तू काय आहे, वेगळी आहे. म्हणून जे भिन्न असतं ते कधी एकरूप होत नाही. पै लक्षावणी आणणारशे, बाण लक्ष शिवणी जायचे, मागती पडती तैसे येतेच ते. तुम्ही म्हणता देवा ते त्यांच्याशी एकरूप होतात, आणि ते जर भिन्न असले तर कधी ना कधी ते वापस येणारच. म्हणजे कसे, एखादा बाण आहे, तो बाण एखाद्या पशु पक्षाला मारला, त्या हरणाला मारला शिकाऱ्यानं, मला तो बाण हरणाच्या पोटात घुसला तर हरण होतो का? कधी ना कधी तो बाण काय होतो बाहेर. एवढंच काय लागतात, खिळा मारा, खिळा दिसतही नाही, पण कधीतरी लाकडं फोडा जाळा, खिळा जशाला तसा काय होतो, बाजूला निघतो. म्हणजे जर भिन्न असतील तर कधी ना कधी ते काय होऊ शकतात, वेगळे होऊ शकतात, आहे का नाही? म्हणजे भिन्न असतील तर ही अडचण आहे. महाराज दूध आणि पाणी हे भिन्न आहे, एक नाही, हा पण एक होत. ती एक होतच नाही, एक झाल्यासारखं वाटतं. दूध आणि पाणी कधी एक होतच नाही, कारण एक जर कधी झालं असतं तर आज हंसाला वेगळं करताच आलं नसतं, करताच नसतं आलं. आपल्याला नाही करता येत म्हणून काही एक थोडंच झालंय, ते एक झालेलं नाही. ज्या अर्थी दोन होतात त्या अर्थी ते एक झालेलं नाहीच आहे. म्हणून आणि भिन्न असतील तर एक कधीच होणार नाही, कोण्या ना कोण्या काळात वेगळे होतील, किंवा एकच असतील पहिलेच तर ना तरी तुझे ते सोपावे, तरी कोणी कोणाशी मिळावे. आणि पहिले जर जीव आणि देव म्हणजे ब्रह्म एकच असतील तर मग कोण कोणाला मिळायचं? एकच असलेल्यात मिळवण्याचा संबंध नाही, आहे का नाही? आपण याची रूपावी शस्त्रे केली,
काही शस्त्र त्याचं त्याला घाव करीत असते, लागत असते. आपला स्वरूप म्हणल्यावर त्याच्यात काय वेगळेपण आहे. म्हणून तू जशी अभिन्न जीवा, तुझा संयोग योग देवा, न बोलो अवयवा शरीरेशी. म्हणून देवा तुझ्याच जीवाशी हे जीव जे आहेत हे तुझ्याशी अभिन्न आहेत. यांचा संयोग आहे का वियोग आहे, एक आहे का पहिलेच वेगळे आहेत. हे देवा नये बोलो अवयवा शरीरेशी. ऐका नाही महाराज, शरीरावून अवयव भिन्न आहेत असं बोलता येत नाही. कारण भिन्न असते तर कधीतरी वेगळे झाले असते. मग हे शरीरासारखं तुझ्याशी एकरूप आहे का अभिन्न आहे. आणि जे सदा वेगळे तुझ्याशी दया मिळणे नाही कोणी दिवशी, मा येती न येती हे काहीशी वाई बुद्धी. आणि सदाचे वेगळे तुझ्याशी आणि तुझ्यापासून जर ते वेगळेच असतील तर ते तुला कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून ते माझ्याकडे येतात, माझ्याकडे येत नाहीत. ही वाय बुद्धी म्हणजे व्यर्थ बुद्धी, व्यर्थ बडबड. कशाला करायला लागला देवा तू, कशाला सांगायला लागला की माझे येतात आणि एकरूप होतात, आहे का नाही. कारण वेगळे असतील तर एकरूप होणारच नाही, आणि एकच असतील तर एकरूप होण्याचा पुन्हा संबंध राहणारच नाही, आहे का नाही. असं आता देवान कसंही उत्तर दिलं तरी देव अडचणीत येतोय. एकरूप हेच म्हणावं तर मग भिन्न कसे झाले, आणि भिन्न हेच म्हणावं तर मग एकरूप कसे झाले. कसंही उत्तर दिलं तरी अर्जुनाने असा प्रश्न विचारलाय की कोण्याही बाजूने देव काय येतोय, आता अडचणीत येणार आहे का नाही. तरी कोण गात होते बावनी नाही ती मागवते, हे विश्वतो मुखा माते बुधावे गात. असे कोण आहेत बुवा ते की तुला प्राप्त होऊन ते मागा येत नाहीत. असं विश्वतो मुखा, विश्व हे ज्याचं मुख आहे अशा भगवंता माझं समाधान करा. हे आक्षेपी अर्जुनाच्या, तो शिरोमणी सर्वज्ञाचा, तो सदाबोध शिष्याचा टिप्पणीया. महाराज अगोदर अर्जुनाचा प्रश्न ऐकला आणि अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवंत ऐका नाही अर्जुनाचा आक्षेप घेतला देवाच्या विषयावर. तो शिरोमणी सर्वज्ञाचा तोषला. महाराज सर्वज्ञ जे आहेत, ज्ञ म्हणजे जाणणे, सगळ्याला जे जाणणारे आहेत त्या सगळ्याचा बाप असलेला भगवान कृष्ण पण शिष्याचा बोध देखून तोषला. आपला शिष्य आता काय झालेला आहे, चांगला पक्का झालेला आहे. एका झुरक्यात चिलम आता बुडाला लावायला लागला. म्हणजे शिष्याचा बोध पाहून गुरुला काय झाला, आनंद झाला. हे गुरुचे का नाही. म्हणून तो आनंदित झाले भगवंत. आणि आता भगवंतानं उत्तर द्यायला, मग म्हणे का महामती माते पावनी न येती पुढती, ते भिन्न भिन्न रीती आती दोन्ही. मग म्हणे का महामती, हे बुद्धिमान अर्जुना ऐका. काय आता अर्जुनाचा प्रश्न होता, ते भिन्न आहेत का अभिन्न आहेत, म्हणजे तुझ्यापासून वेगळे आहेत का तुझ्याशी पहिलेच एकरूप आहेत. आता दोन्ही कोणी उत्तर दिलं असतं तर देव काय येणार होता, अडचणीत येणार होता. पण अडचणीत येईल तर मग तू देवच कशाचा, चतुरा तू शिरोमणी, तो अडचणीत कसं काय. तो म्हणला अर्जुना, तो प्रश्न विचारला ते भिन्न आहे का अभिन्न आहे, तर एका रीतीने ते भिन्न आहे आणि एका रीतीने ते अभिन्न आहे. एका रीतीने माझ्यापासून वेगळे आहे आणि एका रीतीने ते मला कोणती गोष्ट एका बाजूनं जर पाहिली तर चांगली असते आणि एका बाजूनं वाईट असते. आपल्या ज्याची त्याची मान्यता आहे. एका रीतीनं चांगलं झालं, एका रीतीनं वाईट झालं, एका रीतीनं चांगलं झालं, एका रीतीनं वाईट झालं. आता सोयाबीन वर घेऊन पडलं, आपल्या इकडे कमी काही काही भागात सोयाबीन काढायचं काम नाही पडलं, आहे का नाही. पण एका रीतीने चांगलं झालं, पोटी उचलायचं काम नाही मार्केट पण येतेच नाही. एका रीतीनं रीती एक लावली तर कुठं एका माणसाचा पाय वार केला होता, त्याचा पाय तोडावा लागला होता. म्हणजे दृष्टांत नाही खरं घडलेले. आळंदीला फुटवाडी धर्मशाळेत असायचं, पाय तोडावा लागला होता, काहीतरी दिवस झालं होतं, पाय तोडला होता. पण त्याला भेटायला तर वारकरी आळंदी यात्रेत कोणी माहीत झालं ते माहीत झालं ते तो प्रत्येकाला म्हणायचा, मला चांगलं झालं म्हणे. का आता म्हणजे एक पाय गेल्यामुळे त्याचे नख काढायचं काम नाही, त्याला साबण लावायचं काम नाही. त्यो पुन्हा म्हणे माझे पाय दुख जाईल, आता त्यो पाय दुखण्याची काय गेली. म्हणजे एका बाजूला चांगलंच झालं आणि अशी एक चांगल्या बाजूची दृष्टी ज्याला मिळाली त्याला संसारात काय नाही तुकोबराची तशी दृष्टी नाही. एका बाजूने बरंच झालं देवा, बरं झालं देवा, बरं झालं बायको कर्कशात बरं झालं देवा, नाही मग भंडाऱ्यावर गेलोच नसतो. लोकांनी निंदा केली, बरं झालं, चांगलं. अशा पाय नर्मदीची परिक्रमा केली, नर्मदीची परिक्रमा केली, पाय तोडले. हा नर्मदा परिक्रमा केली, पाय तोडले. आळंदीत राहतो, आळंदीत राहतो.
काय तोडल्यावर नर्मदा परिक्रमा आपल्या दोन असून गेली म्हणजे तुम्हाला काय बरं आहे ना आहे का नाही. नर्मदा परिक्रमेचं महत्व ते शामध्ये पंढरपूर बाबा भेटला सदाशिवाला आम्ही भेटलो दरवर्षी एक करतो म्हणे दरवर्षी 5 वर्ष झाली आता कौरव करायचे आता जवळ हातपाय चालत कौरव काय आता दसऱ्याला जातोच म्हणे आणि दरवर्षी आपली एक मस्त 5-6 महिन्यात आरामात करायची सदाशिव तयार झाला परिक्रमेला ते फक्त आपल्याला वापस आणू नाही एक गठवाद आणि वर्तन ते येतात मग तुरंत करायचे चला रे बाबा रे घरात मग लिहून घाला तुम्हाला नसतं यायचं तर तुमची चेष्टा करून काय फायदा आम्ही झालंच होतो भगवंता सांगितलं एका बाजूला भिन्न आहे तर एका बाजूला काय आहे अभिन्न आहे भिन्न अभिन्न दोन्ही बाजूला खरं आहे. आता कसं आहे आता भगवंत त्याचं स्पष्टीकरण देत आहे जे विवेके कोणी पाहिजे तरी मी त्याची ते सहजे ना आहाच वाच तरी तुझे आयुष्य गमती काय अर्जुना खोल जर विचार करून बघितलं विवेकाच्या नजरेने बघितलं तर आम्ही दोघं एकच आहोत जीव आणि देव देव म्हणजे ब्रह्म दोन नाही का म्हणे कैसी किंवा कोठे जीव निराळा कुठं निराळा आहे पण कोणी पाहिजे हे कधी कळतं कोण पाहिलं आणि उद्धळ दृष्टीनं पाहिलं आज वाच म्हणजे वरवरच्या नजरेनं जर पाहिलं तर तुझी आयुष्यही गमती दोन आहेत असंही वाटतं याचा अर्थ दोन नाही दोन वाटले दोन झाले नाही दोन वाटले वाटतात दोन हे का नाही कशाप्रमाणे देशे पाणी यावरी वेगळ कळपता दिसती कल्लोळ एरवी तरी निकळ पाण्याची ते मला थोडी हवा आली पाणी उचललं की लाटा वेगळ्या वाटतात का वेगळ्या असतात वेगळ्या नसतात ते पाणीच ते काय आहे पाणीच आहे त्याप्रमाणे का सुवर्ण होणे आणि लेणी गमती भिन्ने मग पाहिजे तो सोन्यात वेचिते मला सोन्याची दगड असली त्याचे अलंकार केले वेगळे वाटतात पण काही वेगळे होतात का वेगळे नाही सोनच असतं ते तैसे ज्ञानाची दिठी मदशी अभिन्नते किरटी येर भिन्नपणते उठी अज्ञानातो अज्ञानास्तव ज्ञानाची दृष्टी ज्ञानाच्या नजरेतून जर पाहिलं तर ते माझ्याशी काय आहे अभिन्न आहे मत स्वरूप आहे पण अज्ञानाच्या नजरेने ते काय वाटतात भिन्न वाटतात वेगळे झाले असं वाटतात अरे काहीच नाही आपल्याला देव व्हायचं नाही आपल्याला देव नाही हा भ्रम घालवायचा आहे भ्रम घालवायचा कारण भ्रमच झालेला आहे आपल्याला आणि तो भ्रम काय करायचा आपल्याला घालवायचा नाही तर देव होण्याची गरज नाही आपण देव आहोतच नाही का नाही भिन्न ती मोठी अज्ञानास्तव आणि साचो कार्य वस्तू विचारे कैचे मज एकाशी दुसरे जे भिन्न भिन्न व्यवहारे वंशीजन आणि खरोखर मा वस्तूमध्ये या ब्रह्मामध्ये मला दोन द्वैत नाहीच दोन नाहीच आहे तर मग भिन्न अभिन्न हा व्यवहार उत्पन्न तिथं होतच नाही दोन लागेल ना व्यवहार व्हायला आगवेची आकाशुनी पोटी बिंबची जयाती पोटी ते प्रतिबिंब केवटी रश्मी शिरे मला ज्या वेळेला प्रलय होतो आणि प्रलय काळाच्या वेळेला सगळं आकाशच जिथं त्या पोटात जात तिथं सूर्याचं बिंबच राहत नाही तर मग प्रतिबिंब कशाला राहील सूर्यच राहत नाही तर प्रतिबिंब कसं राहील का कल्पांताची पानिया काय होतं भरती धनंजय म्हणून कैच्या अंशाविक्रिया एकावर महाराज होतं भरती कल्पांतीची पानिया कल्पाच्या नाशाच्या वेळेस सगळं पाणी ज्या वेळेला होतं त्या वेळेला नदीला भरती आली ओढ सुरू झाली हे काय काय समुद्र वाढला समुद्राला भरती आली हे काही राहत नाही तसं मी कसा आहे अविक्रिया क्रियारहित म्हणजे विकार रहित मी असलेला आणि मग मी जर विकार रहित आहे तर माझे एकाचे दोन होतीलच कसे जीव वेगळा आणि मी वेगळा असं होत नाही परिवोगाचे निमिळे पाणी उजू परिवाकुडी झाले रवी तुझे पण आले तोय बघे पण हे वाटतं उपाधीमुळं कशा वघाचे निमिळे पाणी वाकडं थोडंच आहे पण ना उसालती आपण हे करतो नागमोडी तिथं पाणी काय वाटतं पाणी वाकडं नाही जलन होय डोंगा म्हणजे वाकडं काय वाकडं आहे का आहे का नाही वाकडं वाटतं त्या उपाधीमुळं रवी तुझे पण आले तोय बघे पाण्याच्या संबंधामुळे सूर्याला दोन सूर्य झाले एक बिंब आणि दुसरं प्रतिबिंब सूर्य काय दोन होतात का व्योम चपळी वाटोळी ऐशे काहीशे मिळे पण घटमटी भेटाळी तैशे दिशे आकाश काय चौकोनी आहे का गोल आहे गोलही नाही आणि चौकोनी नाही
गटाची उपाधी लागली, मठाची उपाधी लागली की आपल्याला चौकोनी गोल झाल्यासारखं ते वाटतं. हागा निद्रेचे आधारे काय एकलेनी जगन बरे, स्वप्नीचे निजे अवतरे रायपणे. मला झोपेचा आधार घेऊन एकट्याच माणूस सगळं जग भरून टाकतो का नाही? तोच होतो ना सगळं. पण तो कशाचा आधार घेऊन? झोपेचा आधार घेतल्यामुळे जो स्वप्न त्याला ते पडलं, स्वप्नात ते झालं सगळा परिवार, आहे का नाही? का मिनली निकिडाळे वाणी वेदाशी ये सोळे, तैसा सोमाये वेटाळे शुद्ध जैमी. मिनली निकिडाळे शुद्ध सोना आहे, आणि त्या शुद्ध सोन्यात काय टाकलं? हिंकच भाग टाकला की शुद्ध सोन्याचा भाव काय होतो? कमी होतो. वाणी वेदाशी, आहे का नाही? वाणी म्हणजे सोनं, सोन्यामध्ये भेद काय होतो? निर्माण होतो. सोळे, सोळे म्हणजे आता 16 रुपये तोळा झालं. दिवशी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरी 3चा भाव बदलला, 15, 15.5 आणि 15.5 रजतवनी तैसे स्तुतीची बोलणी. आता इथं 16, ठीक आहे. आणि वेदाशी म्हणजे त्या सोन्यामध्ये काय होतात? भेद होतात, आहे का नाही? आता त्या सोन्याचे भेद नाही, तर त्या हिंकस भागामुळे त्याच्यात काय पडलेले आहेत? भेद पडलेले आहेत. तसा स्वमाये व्यटाळे, माझ्याच मायेनं याला व्यटाळल्यामुळे जीव असा वेगळा वाटायला लागला. वास्तविक पाहता मी शुद्धच आहे. जीवाची व्याख्या करत असताना मागच्या अध्यायात केली ना, त्या गुंडाळी या प्रकाशात काय क्षेत्रज्ञ नाही नाम, आहे का नाही? त्या प्रकाशालाच अज्ञानानं काय झालं? गुंडाळलं. अज्ञान म्हणजे माया, आहे का नाही? मायाने गुंडाळलं. जे अज्ञानी क्रोडी त्याने कोहमी कल्प मांडे. मग विवरणिकीचे पुढे देऊ मी आयशे काय झालं होतं? अज्ञानी क्रोडी, अज्ञान पुढे आलं, आहे का नाही? अज्ञान प्रसिद्धीला आलं, अज्ञानाचा वाढायला लागला, महत्व वाढायला लागलं. आणि अज्ञान पुढे आल्यामुळे काय झालं? कोण पहिला पहिला मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. त्या अज्ञानात मी कोण आहे असं वाटू लागलं. आणि मग त्या अज्ञानात थोडी प्रगती झाली, अज्ञान ज्ञानात प्रवृत्त झालं. पण ते यथार्थ ज्ञानात नाही, अन्यथा ज्ञानात प्रवृत्त झालं. देवोहम, मी कोण म्हणू लागला. मी ब्रह्म म्हणायच्या ऐवजी काय म्हटला? मी देह. आणि मी देह म्हटल्यामुळे वेगळा झाला असा वाटला. वेगळा झालेला नाही. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षती. ऐसे शरीराची एवढे जय आत्मज्ञान वेगळे पडे, ते माझा अंश आवडे थोडेपणे. शरीराची एवढे जय आत्मज्ञान वेगळे पडे. आत्मज्ञान शरीरा एवढे वेगळे पडे. व्यापक ज्ञान निघून गेलं. असं आता आत्मज्ञानाचं काय व्याख्या काय आहे? व्यापकत्व, आहे का नाही? सगळं माझ्या आत्मतत्वच आहे हे व्यापक ज्ञान. पण तेवढं व्यापक ज्ञान कमी झालं या अज्ञानामुळे. ते अन्यथा ज्ञान आलं आणि मला भ्रम झाल्यामुळे ते शरीरा एवढं झालं. देहोहम, मी ब्रह्म नाही. मी कोण आहे? देह आहे. मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. या ज्ञानानं आत्मज्ञान लहान केलं. व्यापक ज्ञान काय करून टाकलं? लहान करून टाकलं. मी देह आहे, आत्मज्ञान, आहे की नाही? वेगळं वाटलं. आणि मग काय झालं? ज्या वेळेला मी देह आहे एवढ्या पुरतं ज्ञान मर्यादित झालं, त्यावेळेला जीव हा माझाच अंश वेगळा वाटायला लागला. झालाशी लहान, आहे का नाही? संकुचित बुद्धी धरली माणूस काय होऊन जातो? लहान होऊन जातो. माझा अंश आवडे थोडेपणे, लहान वाटतो, तो थोडा वाटतो, मरणारा वाटतो, असं वगैरे, आहे की नाही? समुद्र का वायुवशी तरंगाकार उल्लाशी, तो समुद्रांश आयसा दिशे सानी वाजेवी. समुद्र का वायुवशी, समुद्रात वाऱ्याच्या वशात म्हणजे वाऱ्याच्या वेगात तरंग लाट तयार झाली की ती लाट छोटी वाटायला लागते. समुद्रा एवढी व्यापक वाटत भाऊ तू किती लहान लाट आहे. आता ती लहान लाट आहे का? तो समुद्राची आहे, समुद्राची. पण ते थोडीशी आपल्याला वेगळी वाटते, लहान वाटते. देवी जडाते जीवविता देहांता उपजविता. मी जीव कमी पंडो स्वतः जीवलोकी जडाते जीवविता. जडाला चेतन करणारा मी. काय इंद्रिय जड आहेत का चेतन आहेत? तसं इंद्रिय जड आहेत का चेतन आहेत? जडच आहेत का नाही? जडच आहेत ना. परत जड आहे. अंतकरण तरी कसं आहे? जडच आहे. अंतकरण आहे जड. अरे सर्व प्रकृतीचंच कार्य आहे नाही. आणि प्रकृतीच जर जड असेल तर तिचं कार्य चेतन कुठून होणार आहे?
आता जे सगळं जड आहे, बुद्धी तरी काय आहे? मन, बुद्धी, चित्त आहे का नाही, सगळे इंद्रिये, सगळं काय आहे? जड आहे. पण जडाकडून चेतनाचं कार्य करून घेतं ते चेतन. जडाकडूनही काय करून घेतं? चेतनाचं जीव. महाराज दृष्टांत आपल्या 2-3 झालेले आहेत माग, की लोखंड जडच, पण तो लोहचिंबक आपल्या बळाने त्याच्यात हालचाल करून येत नाही. तसं सगळं जड आहे. आणि मग या जडालाही जीवविता, जीवविता म्हणजे चेतन करणारा असा जो जीवात्मा आहे तो देह अहंता उपजविता. पण त्यानं अहंता कशाची धरली? याची अहंता धरली. आता मी ब्रह्म हे नाही राहिलं, मी काय आहे? देह आहे असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला मी जीव कमी पडलो सुद्धा, त्यावेळेला मी जीव झाल्यासारखा वाटतो, वेगळा वाटतो, आणि त्यालाच मी जीवलोक असं म्हणतो. म्हणजे त्याला काय म्हणतात? जीवलोक. पै जीवाची अबोधा गोचर जो धंदा तो जीवलोक शब्द अभिप्राय जीवाची अबोधा. चालते का? जीवाची अबोधा गोचर जो धंदा. म्हणत या जीवाच्या ज्ञानानं, म्हणजे देहाचं ज्ञान अल्प ज्ञानानं जो काय आपल्या समोर येणारा धंदा आहे, म्हणजे जे कर्म आहे, त्या कर्माला जीवलोक जीवलोक असं या शब्दानं अभिप्रेत केल्या जातं असं माऊली म्हणतायत. आता जीवलोकाची दुसरी एक व्याख्या सांगतायत. अगा उपजने म्हणे हे साचची जे का मानणे तो जीवलोक मी म्हणे संसारोहन. उपजने आणि म्हणे जन्मन आणि मरण, हे जीवलोक नाही, हा संसार नाही. जन्मन मरण हा संसार नाही. बरं, जन्मन आणि मरण हा संसार नाही. जन्मन आणि मरण याला जर संसार मानलं असतं तर ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा संसाराच्या व्याख्येत बसले असते. कारण ते पुन्हा पुन्हा जन्माला येतात, पुन्हा पुन्हा येतात, आणि पुन्हा पुन्हा जन्मले की पुन्हा पुन्हा जातात. ते या संसारात बसले असते. जन्मन मरण संसार नाही, जन्म मरणाला खरं मानणं संसार आहे. अगा उपजने आणि निमने हे साचचीच एका मानणे, याला काय मानणं? खरं. कारण आपण स्वरूपानं मरतही नाही आणि आपण जन्मतही नाही. देह जन्मतो आणि देह मरतो. देह जन्मतो आणि देह मरतो. अशा प्रकारे दुसरा अध्याय सगळा आजचा कशावर झालेला आहे? याच्यावर झालेला आहे, है का नाही? की आपलं मूळ स्वरूपात काही फरक पडत नाही. त्याच्याप्रमाणे त्याला जीवलोक या संसार असं मी म्हणतो, असं माऊली ज्ञानोबराय म्हणतायत. एवं मी तो जीवलोकी तू माती आहे सावलोकी जैसा चंद्रोका उदकी उदकाते. या प्रकारे अर्जुना या जीवलोकात तू माझं असं अवलोकन कर, असं पहा मला, कसा? जैसा चंद्र का उदकी उदकाते. जसा चंद्र पाण्यात राहून पाण्यापासून वेगळा राहतो. पाण्यात असतो चंद्र, पाण्यात म्हणजे प्रतिबिंब, पाण्यात राहतं, पाण्यात दिसतं, पण पाण्यात नसतं. पाण्यापासून ते काय असतं? वेगळं असतं. काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा अनेका गमेल लोहिवा तो तरी नव्हे काश्मीराचा रवा. स्फटिक आणि स्फटिकाचा तुकडा, स्फटिक नाही लक्षात आला तर काच, शुद्ध काच असा, आणि कुंकू पडलेले लाल रंग, आणि त्याच्यावर तो काचाचा तुकडा ठेवला की तो काचाचा तुकडाच कसा वाटतो? लाल वाटतो. त्या काचाची बाटली असेल, त्यात कुंकवाचं पाणी भरलं, कलरचं पाणी भरलं, तर ती बाटलीच काय वाटते? लाल वाटते. पण ती बाटली लालही नाही आणि त्या पाण्याच रंगाची नाही, आतल्या रंगामुळे तसं ते काय व्हायला लागलं? भासायला लागलं. ऐशे अनादिपन्नामुळे माझ्या प्रिय तो न खंडे बरे करता भोगता ऐशे आवडे ते जाण गावरांची अनादिपन्नामुळे, आहे का नाही? माझ्या अनादिपणात काही फरक पडत नाही, आहे का नाही? म्हणजे जन्माला आला, मेला तरी अनादिपणा मोडलेला नाही, कारण मेलेलं शरीर आहे. मी म्हणजे कोण? जीवाचं वर्णन आहे. तो जीव नाही मरत, मी मरत नाही, आपणच मरत नाही. म्हणजे लय लांबचं नाही वर्णन चाललंय. कोणाचं चाललंय? आपलं वर्णन, जीवात्म्याचं वर्णन चाललंय. जीव रूपाने मी मरतही नाही आणि मी
जन्मतही नाही नदी खिमत. मरण घरी नवी सांडी गिरण आहे का नाही. त्याप्रमाणे अनादिपण नमुळे माझ्या अनादिपणात काही माझ्या आक्रियेतून खंडे किती क्रिया केल्या तरी माझ्या आक्रियेत खंड पडत नाही. मग करता भोगता हे असं त्यानं भोगलं व जीव भोगायला काय त्याचा जीव तळतळ करायला हो काय बुवा त्याचा जीव म्हणजे सोन्यावर लोळतो. भोगता करता असं जे वाटतं ती भ्रांती तो काय आहे भ्रम आहे. आता तो भ्रम आहे तो. आणि हे काय का तो भ्रम आहे आणि तो भ्रम जर सत्य मानला मी करतोय मी असं घेतल्यामुळे आपल्याला त्याचं सुख दुःख भोगावं लागतं. नाही तर तो भ्रम जर काढून टाकला तर क्रिया कितीही काढल्या तरी आपल्याला सुख दुःख भोगावं लागत नाही. हे करणे का न करणे दोन मार्ग आहेत. एक तर प्रकृती करते त्याचा माझा संबंध नाही. शरीर म्हणजे प्रकृती माझा संबंध नाही. किंवा माझ्या मालकाचं कार्य माझा त्याच्याशी भक्त असेल ते माझ्या मालकाचं कार्य आहे. ज्ञानी पुरुष असेल तर हे कोण करतंय सगळं प्रकृती करते. अशा प्रकारे रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके मला काय करायचं माझ्या मालकाचं आवड चला आहे का नाही. तुकोबराय म्हणतात ना हे काय मला काय करायचंय मोकळीले जावे पाण्यात भाताचे नाही बाईला. तुकोबराय म्हणतात आमचं कसं आहे बाण बाण कोण्या दिशेला जातो बाण 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 जो आहे भात्यातून निघालेला याला लावला कशाला धनुष्याला तो बाण कोण्या दिशेला जातो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य वायव्य आग्नेय ईशान्य ऊर्ध्व आध कोण्या 10 दिशापैकी कोण्या दिशेला जातो जो सोडी त्या दिशेला जातो सोडणाऱ्याच्या मनावर. बाणाला कोण्या दिशेला जायचं नाही. मारणारा ज्या दिशेला मारला मोकळीले जावे बाणी बाणी मोकळीले जावे. बाणा फक्त एक माहिती मालकानं सोडलंय आता त्या दिशेनं जायचंय. भाताचे ने वाईला ज्या मालकानं भात्यात तो बाण व्हायला ज्यानं वजवायला ते त्याच्या हातात आपल्याला काही संबंध नाही. तसं तुकोबाराय म्हणतात आम्ही जे काय करतोय मालकानं जिकडं आम्हाला ते कार्य आम्ही करत राहतो नाही. आणि अशा प्रकारे असं वाटतं करतोय जीव भोगतोय जीव खातोय जीव पितोय किंबहुना आत्मा चोखत होणे प्रकृतीशी एकवट बांधे प्रकृती धर्माचा पाठ आपण फार काय सांगू अर्जुना. शुद्ध असलेला आत्मा पण प्रकृतीशी एकवट होऊ म्हणजे भ्रमात पडला आणि प्रकृतीशी एकरूप झाल्यासारखा झाला. आणि एकरूप झाल्यासारखा झाला काय झालं प्रकृतीचा बांधे पाठ आपण आहे आणि प्रकृतीचे सगळे धर्म कोणावर ओढून घ्यायला लागला आपल्यावर. मरणं जगणं वाढणं जन्मणं अस्ति वर्धयते असं आहे ना ते प्रकृतीचे धर्म ते सगळे कोणावर घ्यायला लागला परिती भ्रमी आहे का नाही. मी किती म्हणतो काही मनादी साई इंद्रिय सुरवाती प्रकृती काय ती माझे म्हणणे होय व्यापारा रोड. आणि मग तो काय करतो मनादी साई इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि त्याच्यात मन 6 इंद्रिय त्या सगळ्या श्रोत्र इंद्रिय वगैरे सगळे इंद्रिय हे प्रकृतीचं कार्य आहे. पण प्रकृतीचं कार्य सुद्धा मी केलं असं म्हणून त्या व्यापारावर आरूढ होतो. मी करतो मी खातो मी बोलतो मी चालतो मी पाहतो. आता मी पाहतो का डोळा पाहतो पण आपण तिथं डोळ्यालाच काय मांडलेलं असतं मी मांडलेलं असतं. मी स्वतः ऐकलो तुला ऐकताच येत नाही. रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुणाला कुठून ऐकू यायला तर कानच नाही. पण त्यावेळेला कानाशी आपण काय केलेलं असतं तादात्म्य केलेलं असतं. कानच मी मांडलेलं असतं मी बोलतो. मुखानच काय मांडलेलं असतं मी मांडलेलं असतं. असं म्हणून त्याला मी मानून भ्रमात पडून वाटतो तसा करतो कार्य आहे का नाही. कशा प्रकारे जैसे स्वप्नी परिवाराचे आपण कुटुंब होईल मग तयाच्याने दारूची मोह सायरा जैसे स्वप्नी परिवाराचे जैसे त्याची काही गरज नाही राहू दे. जैसे स्वप्नी परिवराजे कुटुंब करू स्वप्नी परिवराजे म्हणजे संन्यासी आहे का नाही. स्वप्नात तिकडेच लक्ष चाललंय सगळे वाजायला काहून. स्वप्नी परिवराजे म्हणजे संन्याशाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याचं लग्न झालं आहे का नाही. वरात भरात पाहिली असं कोणाची तरी आणि मग त्याला ते चिंतन झालं आणि स्वप्नात त्याचं काय झालं लग्न झालं. आणि स्वप्नात संन्याशाचं लग्न झालं मुलं झाले बाळकू झाली सगळा परिवार कोण झालाय
तोच झाला. आणि महाराज माऊली म्हणतात ते इतक्यावर थांबलं नाही, नुसता परिवार नाही झाला, मग आपण कुटुंब व्हायचे. कुटुंब म्हणजे बायको, त्याची बायको कोण झाला? तोच झाला. आणि पुन्हा तयाचे आणि दहावीचे मोहे सायरा, तिनं पाठवलं की तिनं काही आणून द्यायला पळायलाय. कोण पळायलाय? मोहान. मोहे सायरा दहावीचे. मोहान सायरा काय करा? तैसा आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिका गमोनी पुढती तियशीची भजे. तैसा आपुलिया विस्मृती, आपल्या मूळ स्वरूपाचा आपल्याला विस्मरण झाल्यामुळे आत्मा आपणची प्रकृती सारिका गमोनी, आत्मतत्व स्वतः जीवात्मा प्रकृती सारखा वागायला लागतो. भ्रमात पडल्यामुळे वागायला लागतो. आणि तियशीची भजे, भजे म्हणजे सेवा करतो. प्रकृतीने जसं करेल तशी ते करायला लागतो. मग कसा कसा काय करतो तो जीवात्मा? मनाच्या रथी वळगे, श्रवणाच्या द्वारे निघे. मग शब्दाची यारी गेला ना माझी, मनाच्या रथी वळगे. मनाच्या रथावर काय होतो? तो बसतो. आणि मनाच्या रथावर बसून श्रवणाच्या द्वारे निघे. श्रवणाच्या दरवाज्यातून बाहेर तो मनाच्या घोड्यावर बसून काय होतो? निघतो. मला श्रवणाच्या दारातून एकदा निघला, ऐकायला कानाच्या याच्यातून ऐकाय निघला की शब्दाची या निघे राणा माझी. आणि मग तो कोण्या रानात घुसतो? तो घोडा मनरूपी घोडा कोण्या रानात घुसतो? शब्दाच्या रानात. किती महाराज शब्दाचं रान आहे. बाप 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 बाप. जीवनभर महाराज एक विचार करता आपल्या आपण विचार करा. म्हणजे मी तरी इतक्या पुरताच करायला, पण एक करा. आपण ज्या वेळेपासून आपल्याला ऐकायला सुरुवात झाली म्हणजे कळायला लागलं, ऐकलेलं आपल्याला कळायला लागलं. त्या दिवसापासून तर आजपर्यंत आपण किती विषय ऐकले असतील? म्हणजे किती ऐकला असेल? किती जणांची निंदा ऐकली असेल? किती जणांची चेष्टा ऐकली असेल? किती जणांचा आपण महाराज कमीपणा, उणेपणा किती ऐकला असेल? किती ऐकला असेल? बाप बाप बाप. किती किती मला त्याचा विचारच केला जात नाही. विचार आपल्याला कोण काय म्हणलं हे किती वेळा ऐकला असेल? कितीतरी ऐकला असेल, तरी ऐकण्याची हाव गेली का? कारण मनाच्या घोड्यावर श्रवण इंद्रिय बसून रानात निघले, तर आता ते वापस येणे शक्य काय म्हणला तो? इतका आपल्याला ऐकायचं ते घोड्यावरच बसलेलं मुळे असल्यामुळे किती किती ऐकायचा नादी. दोन माणसं आपल्याला काही गरज नाही, ते त्यांचं काय बोलायले काय नाही, किती काय बोलला तुम्ही? अरे तू नव्हतं बाबा ते. हो नव्हतं, मलाही माहिती मग नव्हतं, पण ते कशाचा परिणाम आहे? याचं मूळ इथे. तो जीवात्मा मनाच्या घोड्यावर बसून श्रवणाच्या दरवाजातून बाहेर पडलाय आणि शब्दाच्या रानात काय केले त्याला आता फिरायला सुरुवात. आणि मग आता तो घोडा सुटल्यावर त्याला आता जेवढं पळता येईल तेवढं तो काय करणार आहे? पळणार आहे. कुठपर्यंत पळणार आहे? जोपर्यंत पळतच राहणार आहे, पळतच राहणार. मला ऐकू नाही आलं तर मशीन लावून का होईना, पण काय करायचं? लिहून करायचं. तोच ठीक आहे महाराज. शब्दाला रान म्हटले, शब्दाच्या रानात तो घोडा निघाला. तोची प्रकृतीचा वाघोरा करी त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जाय. प्रकृतीचा वाघोरा. आता प्रकृतीनं वाघोरा काढला. वाघोरा म्हणजे चाबूक. आणि घोडा वळवला. घोड्यावर तोच बसलेला आहे, घोडा तोच, पण दुसऱ्या दरवाजातून बाहेर काढला. तिकून बस झालं म्हणले. आता कुठून? त्वचेची या मोहरा. त्वगेंद्रिय स्पर्श विषयाकडे त्वगेंद्रियाच्या काढलं आणि स्पर्शाची घोरावना जाय. त्याला नुसतं रान म्हटलं होतं, स्पर्शाला घोर वन म्हटलंय. घोर वन म्हणजे भयान. त्यात हिंस्र पशु येतो, वाघ, सिंह, डाकू, जीवाची हानी होऊ शकते. अशा घोर वनात तो घोडा काय केला? आता काढला. तोही किती फिरायला लागला काय नाही. कोणी एके अवसरी त्रिकोणी नेत्राच्या द्वारे मग रूपाच्या डोंगरी सायरा हिंडे. कोणी एके अवसरी एखाद्या वेळेला नेत्राच्या द्वारातून निघतो, नेत्रेंद्रियातून तो निघतो घोडा बाहेर. आणि कुठं जातो महाराज? रूपाच्या डोंगरी. रूपाला काय म्हटलंय? रूपविषयाला डोंगर. रूपाच्या डोंगरानं सायरा हिंडे. सायरा म्हणजे त्याला बंधन नसताना नुसता का किती पाहतो आपण, किती पाहिला असेल आहे का नाही? आपली मेमरी मागची डिलीट होत जाते आणि पुढचं पुन्हा भरल्या चालूच राहत ते. रसनेची वाटा निघो निघा सुबाटा. रसाचा दरकुटा भरूच लागे. मग कधी रसनेंद्रियाच्या वाटून निघतो आणि अर्जुना त्या रसाच्या वाटून निघून रसाचा दरकुटा रसाच्या दरीत काय करतो? प्रवेश करतो. आणि मग भरूची लागे. पुन्हा पुन्हा काय करायला लागतात?
भरायला लागतात. नातर येण्याचे घ्राणे जे अंशू करून निघणे, मग गंधाची दारुणी आडवी लंगी. या मग घ्राणेंद्रियाच्या दरवाजातून ज्यावेळेला निघतो, ज्यावेळेला देहांशू, देहाचा अंश म्हणजे जीव आहे का नाही, ज्यावेळेला निघतो त्यावेळेला गंधाची दारुणी आडवी लंगी. गंधाच्या घोर अशा जंगलात तो काय करतो, फिरायला लागतो. ऐशेनी देहेंद्रिय नायके धरोनी मन जवळीके भोगी जती शब्दानिके विषय भरणे. ऐशेनी देहेंद्रिय नायके असा देह आणि इंद्रियाचा नायक मालक असलेला जीवात्मा तो मनाला जवळ धरून शब्दादी विषयाचं काय करत राहतो, सेवन करत राहतो. अशा प्रकारे त्याचं वर्णन केलंय. पुन्हा त्याचं आता पुढे त्या खऱ्या जीवात्म्याचं खरं वर्णन केलेलं आहे. त्याचा वर्णन आपण उद्याला बघूया. कुंडली